नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। नीट परीक्षा प्रक्रियेवर सविस्तर आराखडा सादर करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेत। आरोग्य मंत्रालयाऐवजी शिक्षण मंत्रालयानं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश आहेत। खरंच पेपर फुटला असेल तर हे अत्यंत वेदनादायक आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। फक्त विद्यार्थ्यांचा नाही तर त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचा हा विषय असल्याचं कोर्टानं म्हटलंय। अत्यंत संवेदनशील विषय आहे। पंतप्रधान स्वतः प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत असंही कोर्टानं म्हटलंय। नीट प्रकरणी पुढील सुनावणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, काय अधिकचं नेमकं समोर येतंय? सुप्रीम कोर्टात नेमकं काय म्हटलं गेलंय? श्रुती, खरं तर नीट पेपर फुटी प्रकरणासंदर्भात जी याचिका दाखल करण्यात आलेली होती त्या याचिकेवरती आज एनटीएकडनं जे प्रतिज्ञापत्र होतं ते सुप्रीम कोर्टामध्ये सादर केलं गेलं आज, आणि त्यानंतर ही सुनावणी जी आहे ती पार पडल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाकडनं ताशेरे जे आहेत ते एक प्रकारे ओढल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कारण ज्या पद्धतीनं आराखडा सादर केलेला नव्हता त्या आराखड्यावरती कोर्टानं नाराजी व्यक्त केली आणि कोर्टानं म्हटलेलं आहे की नीट परीक्षेच्या बाबत एक सविस्तर आराखडा जो आहे तो कोर्टाकडे सादर करण्यात यावा अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना केंद्र सरकार आणि एनटीएकडे कोर्टानं दिल्यात आपल्याला बघायला मिळाले। कोर्टाची टिप्पणी अत्यंत महत्वाची आहे श्रुती, यातली जे काही घडलेलं आहे ते अत्यंत वेदनादायक आहे अशा पद्धतीची भूमिका कोर्टानं मांडलेली आहे। आपण विद्यार्थ्यांना नाराज करू शकत नाही किंवा त्यांना निराश करू शकत नाही असंही या सुनावणी कोर्टाकडनं म्हटल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कोर्टाने असंही म्हटलेलं आहे की हा प्रश्न म्हणजे हा नीट पेपर फुटीचा प्रश्न हा फक्त विद्यार्थ्यांच्या पुरता मर्यादित नाहीये, तर त्यांच्या कुटुंबाच्या भावना, प्रेम आणि त्यांनी वर्षभर केलेली मेहनत असेल किंवा त्या मेहनत आणि वेळ या सगळ्याचा हा विषय आहे अशा पद्धतीची टिप्पणी देखील कोर्टाकडनं केली गेली। या सगळ्या प्रकरणाची सुनावणी श्रुती आता जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे। पण हे सगळं होत असताना केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या सॉलिसिटर जनरल नक्कीच प्रमोद, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद।